वाजत आहेत. सर्वांनी जोरदार शिवरा ऐकायला सोपे आहेत एवढं मात्र नक्की. आज मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात रामराज्य प्राथमिक शाळेच्या वर्षानंतर गुरुला छावा
तुझ्या बुरुजावरती फडफडला भगवा 3 शेकडा वर्षांनंतर हिंदूला ठावा ज्ञान फाडून सळसळल्या वैभव दमतेची वैभव सह्यगिरीचे कडे फोडून रसरसला लागा मंदिरी भग्न भगवंत आपला करती आकांत धर्म रक्षणा बरोबर कीर्ती सज्जन साधू संत सरकारी हर हर महादेव आत्मानी घुमाया मातीचे मोर जपाया जाओ जाओ शिवराया जाओ जाओ शिवराया जाओ शिवराया सन्मान मरणवाया जाओ जाओ शिवराया जाओ जाओ शिवराया जाओ शिवराया आणि जुगे जुगे जनमाया जाओ जाओ शिवराया जाओ जाओ शिवराया जाओ शिवराया कोंबड्याला पागती झलकबाई चाकती सुपात जवळ भोळीची बाई सुपात जवळ भोळीची सुपात जवळ भोळीची बाई सुपात जवळ भोळीची घेऊन फुटा मारून फुटा घेऊन फुटा मारून फुटा जात्यावर जळण जळीची बाई जात्यावर जळण जळीची जात्यावर जळण जळीची बाई जात्यावर जळण जळीची जागवत आली वासुदेवाची स्वारी जागवत आली वासुदेवाची स्वारी कृष्णाचं रूप हे आलं साधूदारी आणि गाय आणि घरातील माय असुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो. अशा वेळी साधू संत लहान थोर लेकी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराणं घालतोय.
सुरक्षित होऊन आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा. सुशंभो हर हर महादेव हर हर सुशंभो हर हर महादेव राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. राहिला शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेळाचा, परंतु झाडपणे पडून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजयी तिला लावण्यात पडत शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी जिरहारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, खानाचा अभिमान मान्याला कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा
वरांगी तयारी जी आता तुम्हाला अवतरण दिलं की अर्धी तयारी झालीच म्हणून समजा राज काही अडचण आहे का? अडचण छे कसली अडचण? राज तुम्हाला आज नाही ओळखत हा तानाजी. काय झालंय? तानाजी बोलू. तान्हा आऊ साहेब आम्हाला परत समजतं वय. असं नाही आहे तान्हा, आपला कोंढाणा सोडून आणण्याचा मनसुबा आहे. त्यावरच चर्चा चालली होती. कोंढाणा गनिमांच्या गोट्यात गेला म्हणजे स्वराज्याला कधीही फटका होऊ शकतो. आपण फटका होईल आणि हायतीचं सत्ताबंदी सारखे उद्याच कोंढाण्याची मोहीम काढतो. त्यांना घरातलं कार्य आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. राज ते बी तर आपल्या घरातलं कार्य आहे. धीरे धीरे बड़ी चले